समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 15 एप्रिल रोजी एक महत्त्वाचा आदेश, एक महत्त्वाची प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी काढलेलं आहे। त्यामध्ये आता सोलापूर शहरामध्ये प्रमुख रस्त्यांवर किंवा अनेक रस्त्यांवर ज्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून 4 चाकी वाहने असतील, दुचाकी वाहने असतील, जर तशाच पद्धतीने त्या ठिकाणी उभे असतील तर अशी वाहने आता थेट महापालिका प्रशासनाकडून रस्त्यावरून उचलण्यात येणार आहे। आणि हो, उचलल्यानंतर ती बेवारस वाहने उचलल्यानंतर जो काही खर्च येणार आहे तो संबंधित मालकाकडून वसूल देखील करण्यात येणार आहे। नेमकं हे आदेश काय आहेत या संदर्भात आपण आजच्या या बातमीतून ऐकूयात। सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 15 एप्रिल 2026 रोजी जाहीर प्रसिद्धीकरण केलेलं आहे। त्यामध्ये सोलापूर शहरातील मुख्य रस्ते, विविध ठिकाणच्या रस्त्यांवर बेवारस दुचाकी व 4 चाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी या निमित्ताने दिलेला आहे। आता याच्यामध्ये त्यांनी असा एक मुद्दा सांगितलेला आहे की गेल्या अनेक वर्षापासून अशी दुचाकी 4 चाकी वाहने रस्त्यांवर उभी असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे। नेमका त्या वाहनांचा मालक कोण आहे हे देखील कोणाला माहिती नसते। अनेक जण आपापली दुचाकी असेल किंवा 4 चाकी गाड्या असतील रस्त्याच्या बाजूला वर्षानुवर्षे त्या ठिकाणी लावतात, त्यामुळे वाहतुकीला त्रास होतो, वाहतूक कोंडी निर्माण होत असते। आगामी सण उत्सव मिरवणुका लक्षात घेता आता महापालिका आयुक्त देखील थेट आता अशी वाहने उचलण्याच्या तयारीत आहेत। त्यासाठी त्यांनी जे प्रसिद्धीकरण काढलेलं आहे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या वतीनं ही कारवाई करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये समजा आता रस्त्याच्या कडेला तुमची जर दुचाकी वर्षानुवर्षे पडून आहे तर ती दुचाकी संबंधित महापालिकेच्या यंत्रणेमार्फत या ठिकाणी उचलण्यात येईल आणि ती दुचाकी उचलल्यानंतर जवळपास तुम्हाला 2000 रुपयाचा दंड देखील संबंधित मालकाला महापालिकेकडे भरावा लागेल। त्यामध्ये 1500 रुपयाचा दंड जे आहे ती जप्ती कारवाईचा आहे आणि 500 रुपयाचा जो दंड आहे तो एकंदरीत यंत्रणा राबवण्याचा खर्च आहे। अशा पद्धतीनं तुमची दुचाकी जर रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याच्या बाजूला जर वर्षानुवर्षे पडून असेल तर महापालिका प्रशासन ती दुचाकी तुमची उचलणार आहे आणि तुमच्याकडून 2000 रुपयाचा दंड घेणार आहे। तर 4 चाकी वाहनांसाठी एकूण 7000 रुपयांचा दंड देखील तुमच्यावर लागू शकतो। त्यामध्ये 4 चाकी वाहनांवर देखील कारवाईचा इशारा महापालिका प्रशासनाने दिलेला आहे। सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी हे पत्र काढलेलं आहे। त्यामध्ये बेवारस अडथळा निर्माण करणारी वाहने जप्त करण्यात येतील। संबंधितांनी दंड व खर्च भरल्यानंतरच ती वाहने तुम्हाला आता परत मिळणार आहे। नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर बेवारस स्वरूपात उभी न करता नियोजित पार्किंग मध्येच किंवा वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा एका ठिकाणी लावावी। 2 मे 2026 पासून ही कारवाई करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, 2 मे 2026 पासून सोलापूर शहरात ही कारवाई होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीची शिस्त पाळून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील डॉक्टर सचिन ओंबासे महापालिका आयुक्तांनी केलेलं आहे। जरूर सेसोबत अकबर बागवान, लोकप्रतिनिधी सोलापूर। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरण, जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।